मणक्यांच्या विकारांपासून संधिवातापर्यंत विविध आजारांवर योगाधारित उपचार, हजारो रुग्णांना दिलासा। सध्याच्या धकाधकीच्या व बदलत्या जीवनशैलीमुळे मणक्यांचे विकार, सांधेदुखी, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया हा अंतिम उपाय मानला जात असला तरी नाशिकमधील जुन्नरकर मेडिकल योगा केंद्राने पर्यायी उपचार पद्धतींच्या माध्यमातून रुग्णांना नवा आशावाद दिला आहे। पुण्यातील कबीरबाग संस्थेच्या धर्तीवर विकसित संजीवनी योग उपचार पद्धती आता नाशिकमध्येही उपलब्ध झाली असून या केंद्राचे संचालक योग वैद्यक अभिषेक जुन्नरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहेत। चेतनानगर, राणेनगर, पाथर्डी फाटा परिसरातील अंबर अपार्टमेंट येथे हे केंद्र कार्यरत आहे। या केंद्रात मणक्यांचे विकार, सर्व प्रकारचे स्पॉन्डिलायसिस, फ्रोझन शोल्डर, सायटिका, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, पक्षाघात, संधिवात तसेच गुडघेदुखी यासारख्या आजारांवर उपचार केले जातात। विशेष म्हणजे या उपचार पद्धतीत औषधोपचारांपेक्षा योग, नैसर्गिक थेरपी आणि जीवनशैलीतील बदलांवर अधिक भर दिला जातो। केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ लक्षणांवर उपचार न करता आजाराच्या मुळावर प्रहार केला जातो। त्यामुळे रुग्णांना दीर्घकालीन आराम मिळण्यास मदत होते, असा विश्वास केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। आजपर्यंत 1000हून अधिक रुग्णांनी येथे उपचार घेतले असून अनेकांनी शस्त्रक्रिया टाळण्यात यश मिळवले आहे। काही रुग्णांना इतरत्र ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला होता, मात्र संजीवन योग उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्याचे अनुभव त्यांनी व्यक्त केले आहेत। आधुनिक वैद्यकशास्त्र आणि पारंपरिक योग यांचा संगम साधणारे हे केंद्र नाशिकमध्ये पर्यायी उपचार पद्धतीचा एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत असून नागरिकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार, मी योग वैद्य अभिषेक जुन्नरकर। गेली 8 वर्ष आम्ही इथे जुन्नरकर मेडिकल योगा येथे संजीवन योग जो कबीरबाग पुणे येथील आहे तो मान, पाठ, कंबर, गुडघे अशा विविध व्याधींवर उपचार देत आहोत, ते प्रॅक्टिस करत आहोत। तर जी बिघडलेली रचना आहे ती पूर्ववत करणे हा मूळ उद्देश आहे। स्नायूंच्या आधारे स्नायूंना योग्य तो प्रति ताण देऊन किंवा त्यांना ट्रेनिंग देऊन अशा पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट देत असतो। त्यासाठी योग थेरपीचा वापर आम्ही इथे करत आहोत। योग थेरपी म्हणजे ज्या वेळेला काही डिसीजेस आहेत आणि त्यावेळेला योग आपण देतोय तर त्याला योग थेरपी म्हणण्यास हरकत नाही। त्या गोष्टी करण्यासाठी काही विविध रोप्स आहेत, बेल्ट्स आहेत, प्रॉप्स आपण त्यांना म्हणू, त्यांच्या सहाय्याने ट्रीटमेंट देत आहोत आणि त्या गोष्टी इतक्या सोप्या पद्धतीने डिझाईन करून जेणेकरून त्या पेशंटना घरीही प्रॅक्टिस करता येईल अशा पद्धतीने आपण ते ट्रीटमेंट करत आहोत। सर, योगा थेरपी आणि फिजिओथेरपी या क्षेत्रात येण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती, काय सांगा? नेहमीच असं काहीतरी समाज उपयोगी करावं, त्यातून अर्निंग सोर्सही असावा, पॅशन असावं आणि आपलं काम हे असं असावं की ज्याने आपल्याला सॅटिस्फॅक्शन सर्वोपरी मिळावं असा उद्देश मनामध्ये होता आणि त्यातून ही थेरपी मी निवडली। सर, आपल्या सेंटरमध्ये मानदुखी असेल, पाठदुखी असेल, सायटिका असेल, पॅरालिसिस सारखे पेशंट देखील या ठिकाणी येत असतात। आजारावर नेमकं उपचार कशा पद्धतीने केला जातो, काय सांगा? जेव्हा आपण बघतोय की मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, पॅरालिसिस असेल अशा या सगळ्याच व्याधींमध्ये एक कॉमन फॅक्टर असतो, तो म्हणजे स्पेस रिडक्शन। बिघडलेली रचना, ती मणक्यामध्ये अंतर कमी असेल, इंटरव्हर्टिब्रल डिस्क असतील, इंटरव्हर्टिब्रल स्पेस असतील त्या रेड्यूस असतील, त्यामुळे डिस्कवर प्रेशर येणं किंवा गुडघ्यांच्या याच्यामध्ये टिबिओफिमरल जॉईंट असतो त्यातलं अंतर कमी होणं, तर त्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत। तर आम्ही ट्रीटमेंट करताना जे अंतर कमी झालंय ते पूर्ववत करण्यासाठी ट्रीटमेंट करत आहोत। योगा थेरपी आणि फिजिओथेरपी यांचा एकत्रित वापर कसा फायदेशीर ठरतो, काय सांगा? योग थेरपी आपण त्याला काही व्याधी झाल्यानंतर ट्रीटमेंट करणं किंवा असं आपण त्याला फक्त ट्रीटमेंट सारखं बघण्यापेक्षा जर आपण त्याला लाईफस्टाईल म्हणूनच स्वीकार केला तर मला वाटतं त्याचा खूप जास्त फायदा होईल। तर या ठिकाणी जर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतील, म्हणजे व्याधी होऊच नये यासाठी काळजी कशी घ्यायची, त्यानंतर तुम्ही व्याधी झाल्यानंतर काय काळजी घ्यायची, याचा सगळ्यांचाच विचार फिजिओथेरपी असेल किंवा योग थेरपीमध्ये केला जाऊ शकतो। ऑपरेशन टाळून रुग्णांना बरे करण्यामागे नेमकी खास पद्धत कशी आहे, काय सांगा? ऑपरेशन हा नेहमी शेवटचा पर्याय असला पाहिजे असं मला वाटतं आणि खूप सारे तज्ज्ञ डॉक्टर्सही आहेत की ज्यांचं स्वतःचंही म्हणणं असं असतं की ऑपरेशन तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून बघा। आपण ज्यावेळेला विचार करतोय की ऑपरेशन करायचं आहे म्हणजे काय करायचंय, जी बिघडलेली रचना आहे ती काहीतरी आर्टिफिशियल इन्सर्शन करून पूर्ववत करायची। किती रुग्णांना आपण या ठिकाणी यशस्वीपणे आराम दिला आहे, काय सांगा? ज्या वेळेला आपण बघतोय की रचना बिघडली आहे तर त्याचं कारण स्नायू असतात की स्नायू त्यांचं काम व्यवस्थित करत नाहीत
किंवा ते ओव्हर यूज होत आहे, अनयूज राहत आहेत, अशा कंडिशनमध्ये जर आपण त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग गेली तर ते स्नायू ज्या कामासाठी शरीरात आहेत तेच काम व्यवस्थित ते करतील आणि तुम्हाला तुमचं स्वास्थ्य परत मिळू शकतं. आजपर्यंत आम्ही हजारो रुग्णांवरती उपचार केले आहे, सक्सेसफुली झाले आहेत. त्यांच्यामधले काही 2,000 अधिक रुग्ण असे असतील की ज्यांची ऑपरेशन त्यांनी टाळलेलं आहे. आम्ही आता इथे नागरिकांची प्रतिक्रिया देखील घेतली. त्यांनी देखील सांगितलं डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं, परंतु आपल्या इथे आल्यानंतर त्यांना त्याची गरज भासली नाही. बरोबर. अशा एखाद्या पेशंट बद्दल काय सांगाल जे विशेष आपण त्याच्यावर उपचार केले गेले या ठिकाणी? आता काही पेशंट असे आहेत की एक छोटी मुलगी आली होती, तिला स्कोलिओसिस डेव्हलप झाला होता. आता स्कोलिओसिस डेव्हलप असल्यानंतर तिचं खूप मेजर ऑपरेशन होतं की पूर्ण स्पाइन्समध्येच तिच्या स्क्रू आणि रॉड्स वगैरे टाकून तिला सरळ करणार होतो. ते फक्त आपण योगथेरपीच्या सहाय्याने जवळपास 6 महिन्यामध्ये ती खूप सुंदर बरी झाली आहे की तिचा बिफोर आणि आफ्टर रिझल्टमध्ये अप्रतिम आपल्याला तो रिझल्ट दिसलाय की जो 0% तिचा स्कोलिओसिस आहे आता आणि व्यवस्थित आहे, पेनलेस कंडिशनमध्ये आयुष्य जगते ती. अशी बरेचसे केसेस आहेत. पण काही पेशंट असे आहेत की फूट ड्रॉप असतील, पायातली ताकदच पूर्ण गेलेली आहे, काही वॉकरवर येत आहे, ते चालताना आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने बरेचसे पेशंट आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कोणते आजार सर्वाधिक वाढताना दिसत आहे सर, काय सांगाल? याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणू शकतो. पुअर पोश्चर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की तुमची चुकीची बसण्याची पद्धत, उभं राहण्याची पद्धत, झोपण्याची पद्धत, चालण्याची पद्धत. तर त्या जर आपण सुधारू शकलो, जर एखादं कोणी व्यक्ती आहे की जे डेस्क जॉब करताय, सारखंच त्यांना बसून काम करायला लागतंय आणि त्यावेळेला त्यांचा जो पाठीवर ताण येणार आहे, मानेवर ताण येणार आहे, म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस हा जो व्याधी आहे तो अर्ली डिजनरेशन होत आहे, अर्ली सर्वायकल स्पॉन्डिलोसिस अशा गोष्टी तयार होत आहेत. तर तुम्ही जर पोश्चर सुधारलं, बसण्याची पद्धत सुधारली, तुम्ही जेव्हा बसताय पुढे वाकून न बसता ताड बसणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुधारल्यात तरी आपण ते जे व्याधी आहेत ते येण्याच्या आधीच त्याला आपण थांबवू शकतो. मणका तसेच गुडघा संबंधित आजार टाळण्यासाठी नागरिकांनी कोणती विशेष काळजी घ्यावी, काय सांगाल? मणक्याचं हेल्थ जपण्यासाठी आधी जसं मी म्हटलो की काही गोष्टी अशा असतील की ज्या तुम्ही फिट अँड फाईन राहण्यासाठी करा. काही जर तुम्ही सारखंच वाकून बसताय तर काही एक्सरसाइजेस बॅक बेंडिंगच्या कराव्यात. त्यानंतर जर व्याधी होतोय तर त्या निवारणासाठी या सगळ्या गोष्टी शिकणं आणि घरी करणं तर त्यात महत्त्वाच्या असतील. आणि निरोगी राहण्यासाठी खरं तर आहार विहार, भय, निद्रा, मैथुन या 5ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग त्यात तुमचा डाएट कसा असला पाहिजे, तुमचं रेग्युलर रुटीन काय आहे, एक्सरसाइजेस तुम्ही काय करताय, या सगळ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याच्याही पलीकडे आजचं धकाधकीचं जीवन हे स्ट्रेसफुल आहे. मग काही डिसिजेस सायकोसोमॅटिक पण आहेत, म्हणजे जसा तुमच्या मनाचा जो विचार आहे, जो तुमचा सबकॉन्शियस लेवलला तुम्ही विचार करताय त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. त्यालाही मध्ये तुम्ही एक बांध घालणं गरजेचं आहे. योग नियमित केल्यास कोणते फायदे होतात, काय सांगाल? योग खरं तर मन बुद्धीच्या विकासासाठी आपण नेहमीच बघत असतो, तर त्याचा शरीरासाठी वापर म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर ओव्हरऑल सर्वांगीण विकासासाठी योगाकडे आपण बघितलं पाहिजे. फक्त 21 जूनला सेलिब्रेट न करता तो मला वाटतं रोजच जर आपण अंगवळणी पाडला, आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग त्याला बनवला तर त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. भविष्यात आपल्या सेंटरमध्ये कोणती नवीन सेवा किंवा तंत्रज्ञान आणण्याचा विचार आहे का सर, काय सांगाल? काही लिमिटेशन्स योग थेरपीचे आहेत. ॲज अ योग थेरपिस्ट आम्ही काही इमर्जन्सी केसेसमध्ये आम्ही तिथे कमी पडत असतो. अशा वेळेला आम्ही बऱ्याच वेळेला होमिओपॅथी डॉक्टर असतील किंवा आयुर्वेदिक पंचकर्म सारख्या पद्धती असतील याचा अवलंब नक्की करतो. त्यासाठी आम्ही काही तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ज्यांच्याशी संलग्न आहोत. तर ज्या वेळेला पेशंटला गरज पडते आम्ही त्यांना तिथे जाण्यासाठी सांगतो. आजच्या आधुनिक वैद्यकीय उपचारांमध्ये योगा थेरपीचे स्थान कसे वाढले आहे सर, काय सांगाल? डॉक्टर श्रीकांत करंदीकर यांनी खरं तर ही थेरपी इन्व्हेंट केली होती. त्यांनी या थेरपीला संजीवन योग, 21st सेंचुरी योग ही या आधुनिक जीवनाची गरज आहे. नाहीतर बरेचसे योग ऑलरेडी मार्केटमध्ये होते, तर मग ही थेरपीच का? तर आजचं जे धकाधकीचं जीवन आहे, आजची जी जीवनशैली आहे, या सगळ्यांचाच विचार करून असं काही योगामध्ये काही मॉडिफिकेशन करता येतील का जे व्याधीग्रस्तांनाही फायद्याचे ठरतील, लहान मुलांनाही कामाचे येतील, काही यंग एजेस आहेत त्याच्यामध्ये पण वापरता येतील. त्यासाठी खूप सुंदर एक सूत्र होतं, युवो वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी माप नव्हती सर्व योगे स्वतंत्रितः. म्हणजे योग हा सगळ्यांनीच करायचा आहे, पण कशा पद्धतीने करायचा आहे ह्याचा विचार करून डॉक्टर करंदीकरांनी ह्या थेरपीच इन्व्हेंट केलं. योग हा आपण जो करतोय तो विथ प्रॉप्स केला, म्हणजे पट्ट्यांच्या सहाय्याने केला तर त्याचं रिटेन्शन पिरियड वाढवता येतो, त्यात परफेक्शन मिळवता येतं आणि त्यातून जो फायदा आपल्याला 10 सेकंदमध्ये मिळणार आहे तो जर 20 मिनिटांपर्यंत रिटेन केला तर त्याचा फायदा अधिक मिळवता येतो.
जाता जाता नागरिकांना काय आवाहन कराल, काय संदेश द्याल सर? स्टे नॅचरल, बी हेल्दी. मी रश्मी म्हात्रे, मी मुंबईहून आली आहे. माझे दोन्ही गुडघे खराब झालेले. मला डॉक्टरनी दोन्ही गुडघ्याला ऑपरेशन सांगितलेलं. मी आली तेव्हा मला अगदी धरून धरून चालत होते. मला आज 15 दिवस झालेत. मला तिकडे मुंबईला आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांनी इकडे हे जुन्नरकर मेडिकल योगाला त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली 5 वर्षाआधी. तर त्यांनी मला सुचवलं की तुम्ही नाशिकला जा, तिकडे मी घेतली 5 वर्षाआधी आणि माझं बरं झालेलं आहे. तर त्याची ऐकून मी इथे सरांकडे आली. सरांना दाखवलं. त्यांनी सांगितलं मला की अंदाजे 3 महिने तरी लागतील दोन्ही गुडघ्याला. आता माझा फक्त 15 दिवस झाले आहेत, पण मला 40% बरं वाटते. मी आता आरामात चालते. चालायची 24 तास, फक्त झोपताना पट्टे काढायचं आणि बेल्ट लावायची आणि मग चालायची. आता मी विदाऊट पट्ट्या चालते. नमस्कार, मी श्याम शहाणे. काही दिवसापूर्वी मी सरांचा व्हिडिओ बघितला आणि त्यांना कॉल केल्यानंतर मला लोकेशन माहीत नव्हतं. सरांनी मला लोकेशन टाकलं. 2-4 दिवस जमलं नाही, पण मग 4थ्या-5व्या दिवशी मी आल्यानंतर सरांनी मला ट्रीट केला. माझ्या कमरेमध्ये मला त्रास होत होता, खालीवर बसण्यासाठी आणि चालण्यासाठी प्रॉब्लेम होत होता. तर मी साधारण आता 8 दिवस झालेत मला. 8 दिवसामध्ये माझा खूप रिस्पॉन्स आहे आणि मी आता एकदम फ्रीली, म्हणजे मला आता हवेत चालल्यासारखं वाटतंय. पूर्वी मी खूप तसदी घेऊन चालायचं, पण आता तसं काय वाटत नाही. सर प्रत्येक वेळेस आम्हाला गायडन्स करता, रोजच्या पद्धतीमध्ये कुठला व्यायाम घ्यायचा आहे, कुठला किती पद्धतीने घ्यायचा आहे, जास्ती पण वर्कआउट नको आहे ॲक्च्युली, त्या गोष्टींचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. पायाला वाक आला होता, गुडघे दुखत होते. माझ्या मिस्टरांना ऑपरेशन सांगितलं होतं, त्यांचं इथे कव्हर झालं, त्याच्यामुळे आम्ही इथेच ट्रीटमेंट घेतली. आता एकदम रिलॅक्स वाटतं, इथे फरक पडतोच. मी 1 वर्षापूर्वी ट्रीटमेंट घेतली होती. माझ्या मानकेचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरने मला ऑपरेशन सांगितलं 3 लाख रुपये खर्च. तर मी इथे ट्रीटमेंट घेतली. 2 महिन्यामध्ये माझं पूर्ण पाय क्लिअर होऊन गेला. म्हणजे माझी चप्पलसुद्धा निघून म्हणजे काहीच नसलं पायाचं, बाईक चालवत राहिलं. एक वर्षापूर्वी ट्रीटमेंट घेतली. आता एकदम व्यवस्थित आहे, आता काहीच प्रॉब्लेम नाही. डॉक्टर मला ऑपरेशन सांगितलं होतं. हो, ऑपरेशन सांगितलं होतं. 3 लाख रुपये खर्च सांगितलं होता. पण अभिषेक डॉक्टर आल्यानंतर मला परत पडलं म्हणून 2 महिन्यामध्ये मी क्लिअर झालो. 1 वर्ष होऊन गेलं या गोष्टीला. आता पायाचा काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्या मिसेसला मी परत घेऊन आलो, तिचा प्रॉब्लेम होता. तिचा आता 1 महिना झाला ट्रीटमेंट होऊन पडले. 2 महिन्याचा कोर्स आहे, तर व्यवस्थित. नमस्कार, माझं नाव गोरक्षनाथ बोरस्ते. मी साकोरे मेघेतून सरांकडे जवळपास 2 महिन्यापासून ट्रीटमेंटला येतो आहे आणि अंतर मला लांबचं पडतं आहे. त्यामुळे सर मला घरी पण ट्रीटमेंट देत आहे आणि त्या सरांच्या मार्गदर्शनाखाली मी ती घरी करतो आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे की माझे 2 मणके 70% सरकलेले होते. तर सरांच्या ट्रीटमेंटमुळं मला जवळपास 70 ते 80% त्या 2 महिन्यामध्ये फरक वाटला आहे आणि नक्कीच ट्रीटमेंट सरांची छान आहे. धन्यवाद.